Hello students, good morning. Today we are going to learn the female reproductive system. Reproductive system means the system which can helps in reproduction. जी सिस्टीम रिप्रोडक्शनसाठी मदत करते तिला आपण reproductive system म्हणतो. In the female reproductive system, there are some organs are helps for the reproduction. First, there is a pair of ovaries. या साईडला ज्या आहेत त्या ओव्हरीज आहेत. अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, हे ओव्हिडक्ट आहेत किंवा त्याला आपण फॅलोपियन ट्यूबसुद्धा म्हणतो. युटेरस, हा जो मधला भाग आहे ह्याला युटेरस म्हटलं जातं. देन लास्ट पोर्शन इज कॉल्ड एज द व्हजायना. एक्सटर्नल जेनायटालिया, दोज organs present outside the body, these are called as the external genitalia. A pair of vestibular gland, a pair of mammary gland. हे आपण नंतर, हे पॉइंट मेन आहेत, हे नंतर आपण पुढं बघणार आहोत. फर्स्ट वी सी द ओव्हरी. पहिल्यांदा आपण आता ओव्हरी बघणार आहोत. इट इज प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. हे सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन म्हटलेलं आहे, कारण की ओव्हरीशिवाय ह्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं कोणतंच काम होत नाही, म्हणून त्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलेलं आहे. त्याचं मेन फंक्शन जे असतं ते ओहम प्रोडक्शन करणं, एग प्रोडक्शन करणं आणि फिमेल हार्मोन्स रिलीज करणं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही हार्मोन मदत करतात त्याला रिप्रोड्यूस करणं. मग ते कोणते हार्मोन आहेत तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन हे महत्त्वाचे त्याच्यामध्ये हार्मोन्स आहेत. हार्मोन जे काही त्या ठिकाणी त्या रिप्रोडक्शनसाठी मदत करतात. इट इज सॉलिड. त्याचा शेप कसा आहे बघा, ओव्हल आहे. अल्मंड शेप ऑर्गन आहे. ओव्हरीचा शेप जो आहे तो ओव्हल शेप आहे, ओव्हल अल्मंड शेप. साईज इट इज 3.0 सेंटीमीटर इन लेंथ, 1.5 सेंटीमीटर ब्रीथ अँड 1.0 सेंटीमीटर थिक. त्याचं लोकेशन बघा कुठे आहे. इट इज लोकेटेड इन अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस नियर द किडनी. तर त्या ठिकाणी किडनीच्या जवळ आहे. पेल्विस रिजन म्हणजे जो आपल्या कमरेच्या खालचा रिजन असतो, ॲबडॉमिनल कॅव्हिटी झाल्यानंतरचा रिजन असतो त्याला पेल्विक रिजन म्हणतात. त्या पेल्विक रिजनमध्ये त्याचं लोकेशन आहे. त्याचबरोबर लिगामेंट्स त्याला अटॅच असतात. बघा इथे हे ओव्हॅरियन लिगामेंट. तर ह्या ओव्हरीला पकडण्यासाठी लिगामेंटचं हे फंक्शन काय असतं तर अटॅचमेंट. It helps for the attachment, and so the ovary is attached to the uterus and abdominal wall. तिथं जे काही ॲबडॉमिन आहे त्या ॲबडॉमिनल वॉलला आणि त्या ओव्हरी युटेरसला ही ओव्हरी त्या लिगामेंटमुळं अटॅच होते. होल्ड्स द ओव्हिडक्ट अँड युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. त्याचबरोबर डॉर्सल बॉडी वॉलवरती हे ओव्हरी होल्ड होते ड्यू टू द ओव्हिडक्ट अँड युटेरस. Ovarian ligament attach ovary to the uterus. नेक्स्ट स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ओव्हरीचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यासाठी आपण हा TS ऑफ ओव्हरी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसू शकतं. तर ह्या ओव्हरीमध्ये दोन भाग होतात. एक मेडुला आणि दुसरा असतो तो कॉर्टेक्स. हा जो मधला रिजन आहे त्याला आपण त्या ठिकाणी मेडुला म्हणतो हा, आणि जो बाहेरचा कवरिंग असतो त्याला कॉर्टेक्स म्हटलं जातं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मेडुलामध्ये काय काय असतं, द स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द मेडुला, ब्लड व्हेसल्स, लिम्फ व्हेसल्स अँड नर्व फायबर. तर ह्या ब्लड व्हेसल न्यूट्रिशन देत असतात त्याला. लिम्फ व्हेसल ज्या काही त्याच्यामध्ये WBCs किंवा इम्युनिटीसाठी असतात त्या लिम्फ व्हेसल्स अँड नर्व फायबर जे काही त्याच्यामध्ये फंक्शनिंग होते ते ब्रेनकडून त्याला मेसेज मिळत असतो. कॉर्टेक्स इज कवर्ड बाय एक्सटर्नली बाय द लेअर ऑफ जर्मिनल इपिथेलियम. जो कॉर्टेक्स लेअर असतो तिथं काय असतात तर जर्मिनल इपिथेलियम्स असतात. इथं दिसतात हे छोटे छोटे असे सेल्स असतात, त्याला आपण जर्मिनल इपिथेलियम म्हणतो. दिस इज द जर्मिनल इपिथेलियम. नेक्स्ट त्या कॉर्टेक्समध्ये कॉम्पॅक्ट आणि ग्लँड्युलार जास्त असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये ओव्हॅरियन फॉलिकल आहे,
म्हणजे ग्लँड्स आहेत, काही ग्लँड्स म्हणून काम करतात, काही त्याच्यामध्ये ओव्हा बनवण्याचं काम होतं, म्हणून त्याला कॉम्पॅक्ट आणि ग्लँड्युलर म्हटलेलं आहे. ग्रॅन्युलर ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत. फॉलिकल म्हणजे काय, तर हा प्रिमॉर्डियल फॉलिकल, त्याच्यानंतर प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल, त्याच्यानंतर हा मॅच्युअर झाल्यानंतर म्हणजे एग मॅच्युअर होतं आणि ओव्हा बाहेर येतो आणि मग राहिलेले हे कॉर्पस ल्युटियम आणि कॉर्पस अल्बिकन्स, म्हणजे हे जे काही त्याच्यामध्ये त्यांच्या ग्रोथ होते ओव्हा बनवण्यासाठी त्याला आपण फॉलिकल म्हणतो. तर हे ओव्हॅरियन फॉलिकल्स आहेत. दीज आर ओरिजिनेटेड फ्रॉम एंडोडर्म ऑफ द योक सॅक. हे फॉलिकल्स कशातून बनतात, तर ते एंडोडर्म ऑफ योक सॅक, म्हणजे ज्यावेळेस तो फिटस असतो, बेबी गर्ल जेव्हा फिटस असते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एंडोडर्मपासून त्या ठिकाणी हे ओरिजिनेट होतात. द सेल्स मायग्रेट टू द गोनॅडल रिजेस ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट अँड डिवाइड मायटॉटिकली. ते काय होत असतात, तर हे फॉलिकल्स वाढत असतात, मायटॉटिकली डिवाइड म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार असं होत असतात. अँड दीज आर कॉल्ड ॲज द उगोनिया. त्यालाच आपण उगोनिया म्हणतो. उगोनिया म्हणजे जे काही त्या ठिकाणी इमॅच्युअर एग असतात त्यांना आपण उगोनिया म्हणतो. These oogonia continuously to grow in size form the rudiments of granulosa cells with the ovarian follicle. मग ते काय होत असतात, तर हळूहळू त्यांची वाढ होत असते आणि त्याला आपण मग ओव्हॅरियन फॉलिकल्स म्हणतो. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज oogenesis. म्हणजे त्या उगोनियाचं फॉलिकलमध्ये जे स्ट्रक्चर तयार होतं ओव्हॅरियन फॉलिकलमध्ये, ह्या प्रोसेसला म्हणजे इमॅच्युअरचे ते थोडेसे मॅच्युअर होतात त्या प्रोसेसला आपण oogenesis असं म्हणतो. बिफोर द बर्थ द फिमेल बेबी अँड बाय द एंड ऑफ 12 weeks द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म्ड. तर ज्यावेळेस त्या ठिकाणी ती बेबी गर्ल अजून त्या ठिकाणी तिचा बर्थ होणार असतो त्याच्या आधी त्या ठिकाणी 12 weeks आधी तिची ओव्हरी फुल्ली फॉर्म झालेली असते, म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रिमॉर्डियल फॉलिकल ओव्हॅरियन फॉलिकल्स तयार झालेले असतात. आणि जवळजवळ ते किती प्रिमॉर्डियल फॉलिकल्स तयार होतात, तर 2 million. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर द 2 million. कधी, बिफोर द बर्थ ऑफ द फिमेल बेबी. त्यानंतर बघा, द सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम गिव्ह राईज टू ग्रुप ऑफ उगोनिया प्रोजेक्टिंग इन टू अ कॉर्टेक्स इन फॉर्म ऑफ कॉल्ड ॲज सेल एक ट्यूब. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या प्रिमॉर्डियल फॉलिकल आता त्या ग्रुपनी त्या ठिकाणी मोठ्या होत असतात आणि मग त्या ठिकाणी त्याला आपण एक ट्यूब्स म्हणायचे. देन प्रायमरी oocyte सराउंडेड बाय फ्लॅट फॉलिक्युलर सेल्स. तर ह्या प्रायमरी फॉलिकल्स, हा प्रायमरी फॉलिकल आहे, तर ह्याच्या भोवती ह्या छोट्या ह्या सेल्स तयार होतात, त्या फॉलिक्युलर सेल्स आहे, ह्या इपिथेलियल सेल्स आहेत आणि ह्याच्या साईडला ह्या फॉलिक्युलर सेल्स तयार होत असतात त्याला. देन प्रायमरी oocyte स्टार्ट्स विथ अँड मेओटिक डिव्हिजन. मग ह्यांच्यामध्ये मेओटिक डिव्हिजन होते. मेओटिक डिव्हिजन म्हणजे माहिती आहे आपल्याला की देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए हॅप्लॉइड सेल. मग ह्या प्रिमॉर्डियल एक फॉलिकल आहे जो ह्या ठिकाणी बघा 2n होता. 2n म्हणजे त्या ठिकाणी तो डबल नंबर ऑफ क्रोमोझोम्स होते त्याच्यामध्ये. आणि आता ते काय झालेले आहेत, हाफ मेओटिक डिव्हिजनमुळे तिथं हाफ सेल तयार झालेली आहे. म्हणजे एक ही कसली आहे, हॅप्लॉइड सेल आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये ह्या प्रायमरी फॉलिकलमध्ये छोटंसं आपल्याला एक दिसतो, मग इथं थोडा मोठा झालेला दिसतो आणि इथं ह्या ठिकाणी मॅच्युअर फॉलिकलमध्ये oocytes म्हटलेलं आहे. हा oocytes इथं पूर्णपणे मॅच्युअर होतो आणि मग ह्याचं ओव्ह्युलेशन होतं 14th डेला इथं सांगितलेलं आहे बघा, ओव्ह्युलेशन होतं. आणि मग हा राहिलेला जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक बाहेर गेल्यानंतर राहिलेला जो भाग असतो तो कॉर्पस ल्युटियम असतो. हा कॉर्पस ल्युटियम आपण टेम्पररी त्याला एंडोक्राइन ग्लँड म्हणतो, कारण हा हार्मोन सिक्रीट करत असतो. जेव्हा ह्या ठिकाणी हा एग रप्चर होऊन ओव्हिडक्टमध्ये जातो तेव्हा तिथे एखादा स्पर्म रिलीज झाला,
स्पर्म एंटर झाला तर हा स्पर्म आणि ओव्हम ह्यांच्यामध्ये काय होतं, फर्टिलायझेशन, आणि त्याच्यापासून मग हा इथं झायगोट बनतो. तर त्यावेळेस या ठिकाणी हा कार्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज करून त्याला मदत करत असतो त्याची ग्रोथ करण्यासाठी. आणि जर नाही झालं फर्टिलायझेशन तर कॉर्पस ल्युटियम्स गेट कन्वर्टेड इंटू कॉर्पस अल्बिकन्स अँड देन नेक्स्ट मेन्स्ट्रेशन सायकल इज फॉर्म्ड. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते ओव्हरीचं ते स्ट्रक्चर असतं. तर ह्याच्यामुळे पुढं पण आणि आपण बघणारच आहोत परत एकदा ते. तर ह्या 2 मिलियन प्रिमॉर्डियल फॉलिकल्स असतात ह्याच्यामध्ये, जेव्हा त्या ठिकाणी ती गर्ल जेव्हा त्या ठिकाणी लहान असते तेव्हा, फिटल असते तेव्हा. अँड देर इज ए व्हेन रिमेन्स ॲट बर्थ, जेव्हा त्याची बर्थ होते तेव्हा त्या ठिकाणी 1 मिलियन्स होतात. जेव्हा ती बर्थ होते तेव्हा त्याच्यामध्ये त्या प्रिमॉर्डियल फॅलिकन 2 मिलियन्सच्या 1 मिलियन्स होतात. अँड ओनली अबाउट 40,000 रिमेन्स ॲट टाईम ऑफ प्युबर्टी. म्हणजे जेव्हा ती मुलगी वयामध्ये येते, जेव्हा तिचं वय 10 ते 12 वर्ष जेव्हा होतं तेव्हा त्याला प्युबर्टी पिरियड म्हणतो आपण. जेव्हा त्याचं मेन्स्ट्रेशन सायकल तिच्यामध्ये चालू होतं, ब्लिडिंग फेज जेव्हा चालू होते तेव्हा त्या ठिकाणी त्या 1 मिलियन्समध्ये परत 40,000 एवढेच त्या ठिकाणी ते फॉलिकल, प्रिमॉर्डियल फॉलिकल राहणार आहेत. म्हणजे ते बाकीचे राहिलेले आहेत ते डिस्ट्रक्ट होतात. तर डिस्ट्रक्शनला काय म्हणतात, त्या डिस्ट्रक्शन ऑफ द प्रिमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग ग्रोथ इज कॉल्ड ॲज द एस्ट्रेसिया. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला काय म्हणतात, एस्ट्रेसिया. तर बघा कसं झालं, त्याच्यामध्ये हे प्रायमरी जे फॉलिकल होते त्या प्रायमरी फॉलिकल्समध्ये मेओटिक डिव्हिजन होते आणि त्याचबरोबर एक तयार होतो. तर ह्या 2 मिलियन प्रिमॉर्डियल फॉलिकल जेव्हा फिटल ओव्हरीमध्ये होतात, फिटसमध्ये, ते काय होतात की जेव्हा तिची बर्थ होते तेव्हा त्या ठिकाणी ते 1 मिलियन्स होतात आणि मग त्या ठिकाणी प्युबर्टी पिरियडमध्ये 40,000 इतके होतात. तर ह्या जर्मिनल इपिथेलियम, तर आता बघा ह्याच्यामध्ये त्या प्रिमॉर्डियल फॉलिकल्सची डेव्हलपमेंट होते कशामध्ये, ग्राफियन फॉलिकल्स. प्रिमॉर्डियल फॉलिकल कन्वर्ट इंटू द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल अँड रिस्टार्ट विथ द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. जेव्हा ह्या ठिकाणी ही प्युबर्टीची वेळ येते तेव्हा ह्या प्रिमॉर्डियल फॉलिकल्स ग्रोथ होत त्या ठिकाणी त्यांचा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हा एग पूर्णपणे एक डेव्हलप होतो आणि मग त्या ठिकाणी पहिली मेन्स्ट्रेशन सायकल चालू होते. ड्युरिंग इच मेन्स्ट्रेशन सायकल ओनली वन ऑफ द प्रिमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट्स ग्रोईंग टू द फॉर्म ऑफ ग्राफियन फॉलिकल. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये एक प्रिमॉर्डियल फॉलिकलच फक्त एका मेन्स्ट्रेशन सायकलमध्ये ग्रोथ होत असतं आणि त्याच्यापासून एग त्या ठिकाणी तयार होत असतो. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपण बघणार आहोत की रिप्रोडक्टिव्ह एज कसं सांगितलं जातं. तर या ठिकाणी इन ईच सायकल अल्टरनेटिव्हली वन ऑफ द 2 ओव्हरीज प्रोड्यूस द ग्राफियन फॉलिकल. म्हणजे या ठिकाणी 2 ओव्हरी आहेत, तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी एक अल्टरनेट ही ओव्हरी ह्या महिन्यामध्ये एक प्रोड्यूस केलेली असेल किंवा एक ग्राफियन फॉलिकल प्रोड्यूस केलेली असेल तर सेकंड मेन्स्ट्रेशन सायकल वेळेस दुसरी ओव्हरी त्या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल तयार करणार आहे किंवा एक तयार करणार आहे. देर आर 2 फेजेस. वन इज द मिनार्च आणि सेकंड वन इज द मिनोपॉज. मिनार्च कधी म्हटलं जातं, तर जेव्हा मेन्स्ट्रेशन सायकल पहिल्यांदा येते, म्हणजे जवळजवळ 13 इयर्समध्ये येत असते, तिला मिनार्च म्हणतात. आणि मिनोपॉज म्हणजे काय, तर ज्यावेळेस त्या ठिकाणी हे मेन्स्ट्रेशन सायकल कंप्लीट होते किंवा ही मेन्स्ट्रेशन सायकल स्टॉप होते तेव्हा त्या सायकलला आपण मिनोपॉज म्हणतो. हे एजच्या 45 to 55 इयर्समध्ये होत असतं. मिनार्च आणि मिनोपॉज ह्याच्यावरती आपल्याला CETला प्रश्न विचारले जातात. मिनार्च म्हणजे काय, मिनोपॉज म्हणजे काय. पिरियड इन बिटवीन मिनार्च अँड मिनोपॉज इज द रिप्रोडक्टिव्ह एज. ह्या 2 फेजेसमध्ये, मिनार्च आणि मिनोपॉज ह्या 2 फेजच्या मध्ये जो पिरियड आहे त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हणतो. ऑफ द फिमेल अप्रॉक्सिमेटली 32 इयर होतो तो. तर जवळजवळ ह्या ठिकाणी 13 वर्षापासून ते त्या ठिकाणी 50 वर्षापर्यंतचा जो मधला पिरियड आहे, मग त्या ठिकाणी 45 to 55 असेल. हा मधला जो पिरियड आहे हा जवळजवळ किती होतो, 32 इयर्सचा होतो. आणि हा रिप्रोडक्टिव्ह एज किती इयर्सचा आहे, तर 32 इयर्सचा आहे. आता ह्या 32 वर्षामध्ये किती एग प्रोड्यूस केले आहेत, तर प्रोड्युसिंग अ मॅक्झिमम ऑफ अबाउट 416 एग्स.
म्हणजे ह्या ठिकाणी ह्या 32 गुणिले 13 म्हणजे वर्षाचे 13 एग्ज असं धरलेलं आहे. प्रत्येक वर्षाला 13 एग आणि हे गुणिले त्याला 32 म्हणजे 13 गुणिले हे 32 वर्ष. 13 हे 32 वर्षाला त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. तर त्याचा ॲन्सर हे किती आलेलं आहे 416 एग्ज. म्हणजे मॅक्झिमम त्या ठिकाणी एका फिमेलमध्ये 416 एग्ज हे त्या ठिकाणी बनले जातात. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी इथं संपलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आता आहे ओव्हेरियन हिस्टॉलॉजी ऑफ द मॅच्युअर फॉर मॅच्युअर फिमेल. ॲक्च्युली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे, ओव्हरीची हिस्टॉलॉजी आहे ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. चेंजेस सीन इन द मॅच्युअर ओव्हरी प्रायमरली इन द कॉर्टेक्स. पहिल्यांदा कॉर्टेक्समध्ये चेंजेस होत असतात आणि मग मेडुलामध्ये चेंजेस होत असतात. डेव्हलपमेंट ऑफ oocytes कॅन बी सीन. पहिल्यांदा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते कोणाची, oocytesची. म्हणजे oocyte म्हणजे हे इमॅच्युअर एग आहे, त्यांची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते आणि ही डेव्हलपमेंट होत असते तेव्हाच त्या ठिकाणी ही मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये ही डेव्हलपमेंट होत असते. जेव्हा हे प्रिमॉर्डियल फॉलिकल मॅच्युअर होतात तेव्हा त्याचा पहिल्यांदा प्रायमरी फॉलिकल तयार होतो, त्याच्यानंतर सेकंडरी फॉलिकल तयार होतो आणि मग मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होतो. आणि मग ह्या ठिकाणी हे oocytes त्या ठिकाणी त्याच्या सभोवती भरपूर सारे असे सेल्स तयार करतात. त्याला आपण ग्रॅन्युलोसा सेल्स म्हणतो. ते इन्क्रीज इन नंबर होतात आणि त्याच्यामुळं त्या oocytesला त्या ठिकाणी वाढण्यास गती मिळते, त्याची ग्रोथ होते आणि मग तो एग पूर्णपणे डेव्हलप होत असतो. अँड अशा वेळेस त्या ठिकाणी ओव्हरीमध्ये कुठले हार्मोन रिलीज होतात. जेव्हा हा ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर होतो तेव्हा त्या ठिकाणी इस्ट्रोजन हार्मोन रिलीज होतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देर इज ए स्टार्ट्स टू प्रोड्युसिंग द हार्मोन इस्ट्रोजन. कारण हा रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हार्मोन रिलीज होणारा आहे आणि त्यामुळं तो इस्ट्रोजन हार्मोनमुळंच त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची ग्रोथ होत असते. त्याचबरोबर हा ओव्ह्युलेशन होण्यासाठीही त्याची मदत होत असते. तर बघा आता ह्याच्यामध्ये हा सेकंडरी फॉलिकल ग्रोथ होत असतो आणि मग त्याचा ग्राफियन ह्या सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन आता त्या ठिकाणी ह्या ग्राफियन फॉलिकलमध्ये होतं आणि मग त्याच्यामध्ये नवीन साऱ्या अशा फॉलिक्युलर सेल्स त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात. आणि मग हा जेव्हा फॉलिकल पूर्णपणे मॅच्युअर होतो त्यावेळेस तो ओव्हरीच्या सरफेसकडं म्हणजे इकडं बघा इथं अटॅच झालेला आहे. सरफेसकडं तर त्या ठिकाणी थोडा मूव्ह होत असतो, त्याला अटॅच होत असतो. कारण की आता त्याला काय करायचं असतं, ओव्ह्युलेशन करायचं असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी एग हा त्या ग्राफियन फॉलिकलमधून जेव्हा रिलीज होतो त्या पिरियडला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतो. अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिकल जेव्हा ओव्ह्युलेशन झालं तेव्हा मग आता हा राहिलेला जो भाग आहे हा भागाचं कन्व्हर्जन हा कशामध्ये होतं, कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. कॉर्पस ल्युटियम इज द टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड because of it secrete the progesterone hormone. फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की फर्टिलायझेशन जर झालं नाही तर त्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. म्हणजे हे ह्याच्यामध्ये डेड एग असेल, काही ब्लड व्हेसल्स असतील, काही तो भाग असेल तिथं वाढलेला फॉलिक्युलर सेल्सचा वगैरे त्या डेड झालेले हे सगळे हे कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतात आणि मग तो नेक्स्ट मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये ब्लिडिंग थ्रू ते शरीरातनं बाहेर टाकलं जातं. बघा परत एकदा आपण काय बघितलं याच्यामध्ये की सेकंडरी फॉलिकल हा ग्रो झाला आणि त्याचा ग्राफियन फॉलिकल तयार झाला. ग्राफियन फॉलिकलमध्ये ॲडिशनच्या फॉलिक्युलर सेल्स तयार झाल्या. आता तो ग्राफियन फॉलिकल जो लार्ज झालेला आहे, ग्रो झालेला आहे, तो ओव्हरीच्या सरफेसकडे मूव्ह होत आहे आणि आता तो मूव्ह झाल्यानंतर त्याचं जे वॉल आहे ते थोडंसं थिन होत आहे आणि मग बघा इथं म्हटलेलं आहे थिन वॉल ब्लिस्टर्ड ॲपिरियन्स आणि मग आता त्याच्यामध्ये एक बाहेर पडणार आहे. त्या प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन म्हटलं आणि आता राहिलेला जो भाग आहे कॉर्पस ल्युटियम त्याचं कन्व्हर्जन होतं आणि आता कॉर्पस ल्युटियमला आपण टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणणार आहे कारण ते प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज करणार आहे. जर फर्टिलायझेशनला ते मदत करतं आणि नाही झालं तर फर्टिलायझेशन त्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे आता आपण स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. इट इज द स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. It is also called as the mature ovarian follicle
and eccentric secondary oocytes is surrounded by non-cellular layer of zona pellucida secreted by the व्हायटेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte. आता याच्यामध्ये बघा, हा आतमध्ये जो आहे oocyte, हा oocyte कसला आहे तर हा सेकंडरी oocyte आहे. हा कसला oocyte आहे, सेकंडरी oocyte आहे. म्हणजे हा पूर्णपणे डेव्हलप झालेला एग आहे, त्याला आपण सेकंडरी oocyte म्हणणार आहे. तर हा ह्याच्या भोवती त्या ठिकाणी काय आहेत, नॉन सेल्युलर लेअर आहे, जो त्याला म्हटलेला आहे झोना पेल्युसिडा. हा जो बाहेरनं आवरण असतं त्याला अनेक सेल्सचं, नॉन सेल्युलर आहे तो झोना पेल्युसिडा आहे. अँड इट इज सिक्रेटेड बाय द व्हायटेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte. तर oocyteनं स्वतःनं ते सिक्रेट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ह्याचे काही भाग आपण बघणार आहोत तिथं. तर आउटर मोस्ट ग्राफियन फॉलिकलचा सगळ्यात बाहेरचा लेअर आहे तो थिका एक्स्टर्ना आहे. त्याच्यानंतर इनर लेअर जो आहे हा बाहेरचा डार्क कलर, आणि त्याच्यानंतर खाली फेंट कलर दिसतो, हा थिका इंटर्ना आहे. अँड दी प्रोड्युसेस हार्मोन इस्ट्रोजन. तर हा ग्राफियन फॉलिकल काय करतो, इस्ट्रोजन हार्मोन काय करत असतो, सिक्रेट करत असतो. नेक्स्ट लेअर आहे बघा, थिका इंटर्ना. हा जो लेअर आहे थिका इंटर्ना, हा थिका एक्स्टर्नाच्या आतमध्ये आहे. द फॉलिक्युलर सेल्स फॉर्म द मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा. तर ह्या ठिकाणी ह्या मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा कडून ह्या ठिकाणी ह्या फॉलिक्युलर सेल्स तयार होतात ह्या थिका इंटर्नामध्ये. नंतर नेक्स्ट आहे बघा, डिस्कस प्रॉलिजरस आणि करोना रॅडिएटा सेल्स. आता याच्यामध्ये हा जो करोना रॅडिएटा सेल्स आहेत त्या ह्या एकच्या भोवती, oocyteच्या भोवती आहेत. त्या कोणत्या सेल्स आहेत तर करोना रॅडिएटा सेल्स आहेत. आणि डिस्कस प्रॉलिगरस हे पूर्णपणे ह्या ठिकाणी हा जो आहे लेअर, हा सेल्सचा लेअर आहे कुठल्या ग्रॅन्युलोसा सेल्सचा. हा काय करत असतात तर ह्याला प्रोटेक्ट करत असतात oocytesला. तर ह्या पूर्णपणे ह्या oocyteच्या आणि पूर्णपणे ह्या सराउंडिंगला ज्या सेल्स आहेत ग्रॅन्युलोसा सेल्स, त्याला आपण क्युम्युलस उफोरस म्हणतात. क्युम्युलस उफोरस इज द टर्म युज्ड फॉर द oocyte अँड सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल्स. म्हणजे oocyteच्या सराउंडिंगच्या करोना रॅडिएटाच्या सेल्स असतील किंवा ह्या ग्रॅन्युलोसाच्या सेल्स असतील, ह्या सगळ्यांना मिळून क्युम्युलस उफोरस असं म्हणतात. त्याचबरोबर काय बघा की आतमध्ये ह्या ठिकाणी हा जो करोना रॅडिएटाचा पार्ट आहे आणि त्याचबरोबर हा मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाचा पार्ट आहे. ह्या oocyte आणि करोना मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाच्या मधला जो भाग आहे, हा जो भाग आहे ह्याला काय म्हटलं जातं तर अँट्रम म्हटलं जातं. हा भाग जो आहे त्याला अँट्रम म्हटलं जातं. आणि इट इज फिल्ड विथ द फ्लूइड कॉल्ड ॲज द लिक्वर फॉलिक्युली. त्या फ्लूइडला काय म्हटलं जातं, लिक्वर फॉलिक्युली. तर बघा आणखी एकदा याच्यामध्ये काय आहे तर थिका एक्स्टर्ना हा सगळ्यात वरचा लेअर आहे, थिका इंटर्ना त्याच्यानंतरचा लेअर आहे. हा भोवतीचा जो आहे तो ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये डिस्कस प्रॉलिगरस आणि करोना रॅडिएटाच्या सेल्स असतात. करोना रॅडिएटाच्या सेल्स ह्या oocyteच्या भोवती असतात. बाकीच्या ह्या मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाच्या सेल्स आहेत. ह्या oocytes आणि मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसाच्या ह्या सेल्सलाच आपण क्युम्युलस उफोरस असं म्हणायचं आहे. त्याचबरोबर मधली कॅव्हिटी आहे ह्याला अँट्रम म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या अँट्रममध्ये लिक्वर फॉलिक्युली हे फ्लूइड असतं. त्याच्यानंतर आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला दुसरा भाग आहे ओव्हिडक्ट. आता आपला पहिला भाग झाला ओव्हरीचा. अ पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट लेईंग हॉरिझॉन्टली ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. तर ह्या ठिकाणी हा जो फॅलोपियन ट्यूब आहे त्यालाच आपण ओव्हिडक्टसुद्धा म्हणू शकतो किंवा युटेराइन ट्यूब असेही म्हटले जातात. त्याला 3 नावं आहेत. तर हा एक मस्क्युलर डक्ट आहे. त्याचबरोबर त्याचं प्रॉक्झिमल पार्ट जो असतो तो क्लोज असतो, कारण की तो ओव्हरीला अटॅच असतो. आणि डिस्टली तो ओपन होतो. कुठं ओपन होतो तर हा युटेरसच्या भागामध्ये त्याचं ओपनिंग असतं. ही ट्यूब जवळजवळ 10 ते 12 सेंटीमीटर एवढी लांब असते. त्याच्या आतमध्ये काय असतात तर सिलिएटेड इपिथेलियम असतात. तर ही डक्ट आहे. तर ह्या डक्टच्या आतमध्ये ह्या ज्या सेल्स आहेत ह्यांना काय असतात, सिलिया. आणि सिलियाचा काय उपयोग होतो तर इझिली हेल्प्स फॉर द
मुवमेंट ऑफ द ओव्हा, कारण ओव्हाला कोणत्याही प्रकारे टेल वगैरे नाही आहे, त्यामुळं हा ओव्हा त्या ठिकाणी इझिली काय होऊ शकतो, पुढं पास होऊ शकतो. सिलेटेड इपिथेलियमचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये. इट कॅन बी डिव्हायडेड इंटू 3 रिजन. ह्या ओव्हिडक्टमध्ये 3 रिजन आहेत. पहिला आहे इन्फंडिब्युलम, दुसरा आहे ॲम्प्युला आणि तिसरा आहे इस्थमस किंवा कॉर्नुया. तर इन्फंडिब्युलम बघा, पहिला इन्फंडिब्युलम त्या ठिकाणी तो सुरुवातीचा भाग आहे. ह्याला फनेल शेप्ड म्हटलं जातं, कारण तो असा आकार दिसतो म्हणून त्याला फनेल शेप्ड म्हटलेलं आहे. अँड त्याचे जे ओपनिंग आहेत पुढं असे त्याचे स्ट्रक्चर आहे, त्याला त्या ठिकाणी ओस्टियम म्हटलं जातं. ओपनिंगला ओस्टियम म्हटलं जातं आणि जे पुढं असे भाग आहेत ह्या भागाला त्या ठिकाणी फिम्ब्री म्हटलं जातं. पुढं जे त्या ठिकाणी फिंगर लाईक प्रोजेक्शन इथं दिसते बघा आपल्याला, त्याला फिम्ब्री म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे ओपनिंग असतात, कारण त्याच्यामधून ओव्हा पास होत असतात ना, त्या ओपनिंगला ओस्टियम म्हटलेलं आहे. द सिलिया अँड द मुवमेंट ऑफ द फिम्ब्री हेल्प्स इन ड्रायविंग द ओव्ह्युलेटेड एग टू द ओस्टियम. त्याच्यामध्ये जे काही सिलिया असतील आणि त्या फिम्ब्री आहेत, त्या फिम्ब्रींच्या मुवमेंट, त्यांच्या ज्या जसं आपल्या बोटांची मुवमेंट होतं तसं त्या ठिकाणी त्या फिम्ब्रींची मुवमेंट होते. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या ओव्हरीमधला जो मॅच्युअर एग फॉर्म होणार आहे तो त्या ठिकाणी त्या ओस्टियममधून त्या ओव्हिडक्टमध्ये जाण्यास मदत होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्प्युला. ॲम्प्युला हा मधला रिजन येतो. तर हा मिडल रिजन आहे. लॉंग आणि स्ट्रेन पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट आहे, कारण ॲम्प्युलाचं मेन फंक्शन काय आहे तर फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम. ह्या ठिकाणीच काय होत असतं, स्पर्म जेव्हा ह्या ठिकाणी एंटर होतं त्यावेळेस त्या ठिकाणी ओव्हा इथं त्याची वाट बघत असतो की हा स्पर्म येतो का नाही, आला तर त्याचं फर्टिलायझेशन करायचं, नाही आला तर त्याचं डेज संपले की तो त्यापर्यंत डेड होत असतो. तर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन द ॲम्प्युला इन धिस रिजन. नेक्स्ट आहे इस्थमस, द डिस्टल नॅरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इन टू द युटेरस. म्हणजे हा शेवटचा जो पार्ट आहे जो त्या ठिकाणी युटेरसमध्ये ओपन होणार आहे त्याला आपण इस्थमस किंवा कॉर्नुया असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे आता युटेरस. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज द उंब म्हटलं जातं ह्याला, आणि इथं त्या ठिकाणी काय होत असतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथं फिटलची डेव्हलपमेंट होत असते, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट असते, त्याला उंब असं म्हटलं जातं. इट इज हॅलो मस्क्युलर पियर शेप्ड ऑर्गन. हे पोकळ असतं, मस्क्युलर असतं, पियर शेप्ड दिसतं, वरचा भाग मोठा आणि थोडा निमुळता होतो आणि लोकेटेड अबाव द बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. त्याच्या युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागे असतो. इट इज अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर थिक असतो, जाड असतो. त्याच्यामध्ये परत 3 भाग पडतात युट्रसमध्ये. जो पहिला भाग असतो त्याला फंडस म्हटलं जातं, अप्पर डोम शेप्ड पार्ट. हा वरचा जो पार्ट आहे, ह्याला काय म्हटलं जातं, फंडस. नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ऑकर्स इन द फंडस. फंडसमध्ये काय होत असतं तर एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होत असतं. सेकंड पार्ट आहे बॉडी. हा जो ब्रॉड पार्ट आहे, मधला जो पार्ट आहे हा ब्रॉड पार्ट आहे, ह्याला त्या ठिकाणी बॉडी म्हटलेलं आहे. विच ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड्स, तो पुढं तो टॅपर्स होतो, लहान होत जातो. तर त्याला आपण सर्विक्स म्हणायचं. इट इज द नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर लेंथ. हा जो पार्ट आहे ह्याला त्या ठिकाणी सर्विक्स म्हटलं जातं. इट एक्सटेंड इन टू द व्हजायना. हा भाग पुढं कशामध्ये ओपन होतो तर व्हजायनामध्ये. आणि व्हजायनामध्ये 2 ओपनिंग्स असतात, एक इंटरनल OS आणि दुसरा आहे एक्सटर्नल OS.